घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्याचं स्वागत आहे। बघा, आज मंगळवार पुष्य नक्षत्रा दिवशी आपण एक यंत्र बनवलेलं आहे। ही यंत्र कशासाठी आहे आणि काय, कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बनवायचं आहे। तर हे तुम्हाला एक कागदावर लिहून दाखवलेलं आहे कोऱ्याने। तर ह्या यंत्राला लिहायचं कसं आणि कशासाठी लिहायचं ही पण सांगतो तुम्हाला। तर सर्व कामामध्ये यश येण्यासाठी सर्व दोष तुमचं बाहेर गेला कुठलं काम होत नाही, काही अडचणी येतात, मोरचं काही काम अडचणी देतात, एका कामाला 10 चक्रा मारावे लागतात, काम होत नाही। तर काही दोष असतो, नागबली असेल, पितृदोष असेल, काही गुरुग्रह असेल कमकुवत, सूर्य कमकुवत असेल, तर त्यासाठी बाहेरचा दोष काढण्यासाठी सूर्य आणि गुरुग्रह ही चांगले मजबूत झाले पाहिजेत। आणि ही जर दोन चांगले असले तर तुम्हाला गुरु शुक्र ही सगळं यांचे पण दोष कमी होऊन तुमचे बाहेर गेल्यानंतर काम होणार आहेत। तर ह्याचं लिहायचं कसं तुम्हाला ही बी सांगतो। ही लिहायचं तुम्हाला पुष्य नक्षत्रा दिवशी थोडं कुंकू घेऊन, कुंकू थोडं पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या, जे आपण हनुमंताच्या गळ्यात पांढऱ्या रुईची माळ घालतो त्याची लेखणी करायची। पांढऱ्या रुईची लेखणी पेनासारखी करून कुंकानं असं तुम्हाला हाय असं यंत्र लिहायचं आहे। याचा परत एक जप आहे, ते जप बी तुम्हाला सांगतो कसा जप करायचा आहे। त्याचा जप आधी एकदम साधा आणि सोपा बारीक जप आहे। स्वाहा स्वाहा स्वाहाचा जप तुम्हाला 1011 वेळेस करायचा आहे आणि या यंत्रावर अशी फूक मारायची। जेवढं होईल तेवढं जप तुम्ही जास्त करता तेवढं तुम्हाला एक ऊर्जा निर्माण होते त्या यंत्रामध्ये। तुम्ही असे यंत्र 10, 5, 4, 5 एकदाच लिहून बी ठेवू शकता, दुसऱ्याला कोणाला द्यायचे असले तरी चालते। असे त्याच्यापायी यंत्र चांगल्या प्रकारे वापर करता। तुम्हाला फक्त गुरुपुष्य, रविपुष्य अशा चांगल्या नक्षत्रावर जर लिहिलं तुम्ही पुष्य नक्षत्रावर तर आणि चांगल्या प्रकारेच काम करते। पुष्य नक्षत्र प्रत्येक महिन्यातलं एक असतं, त्या नक्षत्र कवा चालू होणार आहे आणि कवा नाही तेवढ्या टायमातच तुम्हाला लिहायचं आहे। नक्षत्र चुकावूक झाली तर त्याचा गुण येत नसतो, त्याचा रिजल्ट येत नसतो। परत तुम्हाला एक आता आमच्या गुरुने यंत्राचा एक मंत्र आहे, सर्व आपल्याला तोंडीपाठ ती पण तुम्हाला मी सांगणार आहे ती कसा करायचा ते। असं यंत्र हातात घ्यायचं, यंत्र हातात घेतले की अशी अगरबत्ती लावायची, अगरबत्तीच्या धुरावर असं धरायचं, असं धुरावर सुगंधी कुठले बी तुम्ही अगरबत्ती वापरू शकता। नाहीतर मग आपलं डायरेक्ट ही घ्यायचं, जे आपण धूप म्हणतो काळी धूप घ्यायची, असं यंत्र धरायचं। ओम ह्रीम तन्नो धीमहि यंत्र राजा तेरा प्रभाव दिखावे दिखावे असं म्हणलं की याच्यावर अशी यंत्रावर फूक मारायची। असं तुम्हाला ही बी 108 वेळा जप करायचं आहे। आणि मग ती यंत्र काय करायचं, असंच तुम्ही किशेत घ्या, किशेत घेतल्यानंतर यंत्र लवकर खराब होईल, ह्याची बारीक घडी घाला, एका तावीजमध्ये घाला, गळ्यात घाला, कंबरला बांधा, दंडात बांधा। फक्त ह्याची एकच काळजी घ्या की हे यंत्र पाण्यानं भिजलं नाही पाहिजे। तावीजमध्ये घालताना त्याला बाहेरून फेविक्विकनं ही चिटकवून घ्या आणि गळ्यात घाला, दंडाला बांधा, कंबरला बांधा नाही। पॉकेटमध्ये जर तुम्ही ठेवलं तरी काम करेल, पण ह्याचे आकडे जर खंडित झाले, आकडे जर मोडले तर आकडे काम करत नसते, त्याचमुळे पॉकेटमध्ये जास्त दिवस राहणार नाही। त्याचमुळे तुम्हाला तावीजमध्ये घालून जर केलं तर एकदम चांगल्या प्रकारे ह्याचा गुण आहे आणि रिजल्ट चांगला आहे सर्व कामासाठी। आणि सर्व कामं होऊन तुमचे मोरचा माणूस विनाकारण चिडचिड करणार नाही, अंगावर धावून येणार नाही, ही पण काम करतं। म्हणून ही व्हिडिओ जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा आणि वैद्यच्या सल्ल्यानंच कुठलाही उपाय करा। त्याशिवाय काही कमी जास्त झालं तर टाईम तुमचा फुकट जातो। त्याचपायी सल्ला घ्यायचा कोणाचा तरी जाणकार माणसाचा, गुरु करायचा, गुरुदीक्षा घ्यायची। गुरु ही लागतो, मेल्यानंतर तुम्हाला अगोदर गुरुचं नाव विचारतात, गुरुचं नाव सांगा म्हणल्यावर त्याचपायी आपल्याला गुरुचं नाव आलं पाहिजे लक्षात, आपला गुरु कोण होता। म्हणून गुरु केलेला बी चांगला असतो। म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा जग कल्याणासाठी। परत आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मित्रांनो भेटणार आहेत नवीन। चला,
राम राम.